नमस्कार भक्तमंडळी, श्री स्वामी समर्थ. भक्तमंडळी, सोलापुरातलं स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्य यावरती आपण एक सेपरेट प्लेलिस्ट करणार आहोत आणि त्याचा प्रारंभ तसं बघायला गेलो तर स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्य असलेला सुब्राय महाराजांचा मठ या स्थानावरती आता जर तुम्ही जाल तर तिथल्या मठाधिपती, तिथल्या सर्व श्रीमंत शुभांगीताई बुवा, या शुभांगीताई बुवांनाच आपण बोलतं केलेलं आहे आणि त्यांच्याकडून त्या मठाची सगळी माहिती घेतलेली आहे. तसंच आता अलीकडे या मठाने विविध राबवलेली काही उपक्रम आहेत, त्याच्याबद्दल आपण थोडंसं त्यांच्या मार्मिक आपण घेतलेले आहेत. त्याचं पूर्णतः व्यवस्थित आपण सेपरेट व्हिडिओ करणारच आहोत. तर मग जाऊया आज आपण शुभराय महाराजांच्या मठामध्ये आणि शुभांगीताईंना भेटूया आणि त्यांच्याकडूनच आपण ऐकूया शुभराय महाराजांच्या मठाबद्दल. नमस्कार भक्तमंडळी, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पेळगावकर तुमचं नेहमीसारखं खूप खूप स्वागत करतो आहे. भक्तगणो, आज जे आपण आलेलो आहे शुभराय मठामध्ये सोलापूरला, या शुभराय मठाची परंपरा, शुभराय मठामध्ये जे कोण आलेले आहेत विभूती आणि हे शुभराय मठाची महती, हे एकूण आज आपण ऐकण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आजच्या शुभराय मठाच्या मठाधिपती श्रीमती शुभांगीताई बुवा. त्यामुळे आता इतर मी याची माहिती जास्त देण्यापेक्षा प्रत्यक्ष शुभांगीताईंनी जर त्याची माहिती दिली तर अधिक ते व्याजबी होईल. त्यामुळे त्यांनी आज आपल्याला थोडासा वेळ दिलेला आहे. सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आणि त्यांनाच सगळं काय विचारतो, त्यांच्याकडूनच आपण सगळं ऐकूया. शुभांगीताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सर्वप्रथम मला हे सांगा की शुभराय मठाची स्थापना इथपासून आपण सुरुवात करूया, बरोबर? तर तुम्ही आता काय करा माहीत आहे का, मी तुम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही सरळ ती माहिती देत चला. मध्ये मी तुम्हाला कधीतरी ॲक्च्युली करीन
काय अधिक माहिती पाहिजे असेल तर. आणि हातात तुमच्याच माईक देतो मी, तुम्ही बोला. नमस्कार. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज तुम्हा सर्व मंडळींची मी ऋणी आहे. आपण इथं आलात आणि शुभराय मठाची माहिती विचारलीत, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. हे जे शुभराय आहेत, शुभराय महाराज, हे यांचा जन्मकाळ ते अंतकाळपर्यंत 1750 ते 1820 म्हैसूरच्या जवळ मालूर या गावी त्यांचा जन्म झाला. छान वाडा होता, जवळ मारुतीचं देऊळ होतं. वाडा माणसांनी खूप गजबजलेला, गुरं, सगळं छान आनंदी आनंद होता. हे बाळ सावळंसं, छान, दुडदुडू धावणारं, सगळ्यांवर प्रेम करणारं आणि सर्वांची माया घेणारं असं बाळ 5 वर्षापर्यंत वाढलं. आणि मग त्याच्या बाबांनी, गंगाधर पंतांनी आणि त्याच्या आईनी, पन्नम्मानी त्याची मुंज करण्याचं ठरवलं. कारण त्याचा मोठा जो भाऊ होता चौडप्पा, तो 8 वर्षाचा झाला होता. चौडप्पा सुब्बराव, यांचं नाव सुब्बराव, ते तेलुगू ब्राह्मण, आणि शंकर अशी 3 भावंडं. मोठ्या भावाच्या मुंजीबरोबर ह्याची मुंज केली आणि गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षणासाठी पाठवलं. आईने खूप समजवलं आणि आईने खूप प्रेमाने अश्रूंनी भिजवून त्याला सांगितलं, बाळा रे, आजपर्यंत मी तुला छान जेवायला घातलं, सगळं केलं, पण उद्यापासून गुरुमाऊलीच्याकडे तुला जायचं आहे. त्या गुरुमाऊलीच्यामध्ये रममाण व्हायचं आहे आणि गुरुजी सगळं सांगतात ना ते सगळं छान शिकायचं आहे. वेद, शास्त्र, कला, तुला सगळ्या आवडी आहेत, मला माहीत आहे. कारण तू मारुती बाप्पाची रोज भक्ती करतोस आणि त्या मारुती बाप्पांनी तुला सगळं तुझ्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. त्यामुळे तू छान युवक हो. उद्यापासून तुम्हाला दिसणार नाहीस. आज आपण छान एका ताटात जेवलो, उद्यापासून जायचं आहे. आणि आईबाबांनी ठरवलं, गावाने ठरवलं, मुंज झाली छान. आणि गंगाधर पंतांनी गावातल्या मुलांच्या बरोबर वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं. तसं ह्यालाही एका गुरुकुलमध्ये पाठवलं. गुरुकुलमध्ये हे बाळ वाढत होतं. अनेक कला त्यांनी शिकल्या, वेद शिकले, शास्त्र शिकली, सगळ्यात ते निपुण होत गेलं. गुरुमाऊलीचं ताईत होतं लाडकं, सांगेल ते गुरुमाऊली करत होते. गुरुजींच्यासुद्धा, गुरुजी सर्वांवर सारखं प्रेम करायचे, पण थोडंसं काकणभर जास्त सुब्बरावर होतं. सुब्बराव सगळ्या गोष्टी पटापटा शिकायचा आणि शिकता शिकता सगळ्या प्रकारची संस्कारांची बीजं घेऊन हा तरुण वडिलांच्या बरोबर घरी परत आला. पूर्वीच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे 2 आंघोळी झाल्या. एक घरात नवीन जन्माला आलेल्यांसाठी एक आंघोळ आणि एक जे घरातून निघून गेलेले आहेत त्यांच्यासाठी. घरी आला, आई वडील, काका काकू सगळ्यात पुन्हा रमला. छान छान जेवायला मिळायचं, गावातल्या मुलांच्या बरोबर फिरायचा आणि जे गुरुकुलमध्ये शिकला ते सगळं ताजं ठेवायचा. मीटिंग सभा पण घ्यायचा, मुलांशी बोलायचा, घरात बोलायचा. आणि हे सगळं करत असताना त्याचं छान लग्न पण झालं. हा इतका गुणी मुलगा होता की हा टिपू सुलतानाच्या नजरेत भरला नसला तरच नवल. टिपू सुलतानाने त्याला हेरलं आणि आपल्या फौजेत घेतलं, आपल्या सैन्यात घेतलं, आपल्या दरबारात घेतलं. ह्या दरबारात त्यांनी सगळं परत शिकलं. सैनिकी कवायती पण शिकल्या, तलवारबाजी पण शिकला, दारुगोळा पण चालवायला शिकला, त्याबरोबर राजकारणाचे धडे घेत होता. हे सगळं करत असताना
रोज नवीन कटकटी, रोज नवीन संकट, रोज नवीन अडचणी. आणि ह्याला तो कंटाळला खरं तर. आणि इकडं मारुती बाप्पा त्याला सांगत होते, बाळा उठ, हे आपलं काम नाही, चल आपण बाहेर जाऊ, चल इथून निघ, चल इथून निघ. मारुती बाबांनी सारखा धोसरा काढला होता आणि त्यालाही कळत नव्हतं, घरी दारी समाजात दरबारात कुठंच शांतता नव्हती. पक्का निश्चय झाला की आता आपण इथं राहणे नाही. घरी आला, आईवडिलांची चुला केल्या, सगळ्यांशी छान गप्पा मारल्या, रात्री पत्नीशी बोलला आणि पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठला. भरजरी पोशाखातला हा तरुण 20-22 वर्षाचा असेल. सगळी वस्त्र उतरवली, गुडघ्यापर्यंत एक धोतर नेसला, उपरणं पांघरलं आणि मुंडाचं बांधलं. देवघरातली मारुती बाप्पाची कट्यारधरी मूर्ती घेतली बरोबर आणि घोडीवर बसला. देवाला सांगितलं, देवा माझ्या कुटुंबियांना, माझ्या सगळ्या माणसांना आता तू सांभाळ, माझा मार्ग वेगळा, ह्यांचा मार्ग वेगळा. खरं तर 20-22 वर्षाच्या तरुणाचे स्वप्न आजची, त्याला वाटणारे लागणारे सगळे त्याचे शौक, त्याचा सगळा जर विचार, चॉकलेटचं मोहावरत नाही हो तरुणाला. पण या 20-22 वर्षाच्या तरुणांनी पक्क ध्येय घेतलं आणि घोडीवर मान टाकली आणि निघाला. चालत होता. 10 वाजता घरी आले टिपूचे लोक, कुठं आहे? सगळ्यांनी सांगितलं, विचारलं कुठं आहे ते, म्हणले पाटेच गेला. मग सैनिकांना पाठवलं, शोधाशोध मोहीम सुरू झाली. चालत होता हा, पुढं चालत होता, ह्याला कोणी ओळखत नव्हतं कारण पेहराव बदलला होता. संध्याकाळच्या वेळी काही सैनिक भेटले, त्यांनीच त्यांना विचारलं, या अशा अशा तऱ्हेचा माणूस तुम्हाला भेटला का हो? म्हटलं मी बरेच वेळ चालतोय, मला कोणीच भेटलं नाही. ठीक आहे म्हटले. ते परतले. ह्याचा थोडा मार्ग निर्धोक झाला असं त्याला वाटलं. भीती मात्र कायम होती की आपल्या मागे नक्की येणार आणि आपला पाठलाग होत राहणार. पण हळूहळू नदीचे काठ घेतले आणि पशु पक्षी, पानं, फुलं, माणसं, नदीचं छान गार पाणी, हे सगळं वाचत घेत, सगळी निरीक्षणं करत हा तरुण अक्कलकोटजवळ म्हैसलगी नावाचं गाव आहे, तडवळ तालुक्यात 15 किलोमीटरवर आहे. त्या म्हैसलगीला येऊन थांबला. भीती होती, कोणीतरी बघेल का, ओळखेल का, पण हळूहळू रमला आणि गुरुकुल पद्धतीत जे शिकला होता ना, त्याची परत निरीक्षणं करून पोट भरून घेतलं, हृदय भरून घेतलं, मन भरून घेतलं आणि म्हैसलगीत आला. तिथे एक मारुतीचं मंदिर होतं, त्या मंदिरात राहिला. मंदिरात राहिले. 350 कुटुंबांचं हे गाव, कानाडी गाव. या कानाडी गावाला त्यांनी मराठी भजनं शिकवली. मारुती बाप्पाची रोजची पूजा कशी करायची तेही शिकवलं आणि उत्सव कसे करायचे तेही शिकवलं. मी म्हैसलगीला जाऊन आली आहे. एक मोठा पेटार आहे, त्या पेटारभर मारुती बाप्पाचे दागिने आहेत, ते पाटलांच्याकडे आहेत आणि तिथं खूप छान पूजा अर्चा चालते. शुभरायांनी म्हणजे सुब्बरावनी घालून दिलेलीच रीती आजही पाळली जाते. असं म्हणतात त्या गावात कोणी गरीब नाही आहे. 2 वर्ष राहिले की तिथं काही अनुभव आले. एकदा रामेश्वरला निघालेली माणसं आली होती, एकदा काशीला निघालेली माणसं आली होती. त्यांनी विचारलं, सुब्बराव येता का आमच्याबरोबर? हो येतो म्हणले. पण मारुती बाप्पा सांगितलं, तू कुठेही जायचं नाही, इथं राहा. आणि बेंबीतून गंगामय्या आणि शेपटीतून वाळूचं दर्शन त्यांनी दिलं. थांबले. पण नंतर मारुती बाप्पाने सांगितलं, आता तू कोल्हापूरला जा. कोल्हापूरला गेले. आईचं दर्शन घेतलं, कारण पुढं जे सगळं काम करायचं होतं ना, त्याच्यासाठी आईचा आशीर्वाद महत्त्वाचा होता. आणि म्हैसलगीला जे केलं त्यांनी, ते त्याचा आजच्या भाषेत सांगायचं तर पायलट प्रोजेक्ट होता. सगळी सोलापूरला केलेली जी भक्ती आहे ना, त्याची बीजं आपल्याला म्हैसलगीच्या कामात सापडतात. आईचा आशीर्वाद घेतला आणि तिथून जे निघाले ते दरमजर करत पंढरपूरला आले. पंढरपूरला त्यांनी विठुरायाचं दर्शन घ्यायचं, नगर प्रदक्षिणा करायची, प्रदक्षिणा घालायची.
आपल्याला थोडं वाचन करायचं, काय जे मिळेल ते, भक्ती करायची, पूजा करायची, पाठ करायची, असं करत करत आणि माणसांशी बोलायचं. हे करत असताना थिमप्पा रामदासी नावाचे त्यांना गुरु भेटले आणि थिमप्पा रामदासींच्या घरीच राहायला गेले. त्यांच्या घरी राहत असताना ते थिमप्पा रामदासींचे इतके लाडके झाले की एका ब्रह्ममुहूर्तावर थिमप्पा रामदासी उठून बसले होते. हा बाळ उठून बसला, हाही उठला होता. त्याला सांगितलं आंघोळ करून ये आणि पळी आणि पंचपात्र घेऊन ये. आंघोळ केली, पळी पंचपात्र घेतली, एक तामण घेतलं. त्याला म्हणले पाणी सोड, आचमन कर आणि त्या ब्रह्ममुहूर्तावर त्याला गुरुमंत्र दिला आणि गुरुमंत्र देऊन त्याला कृतार्थ केला. कळलं नाही कोणत्या क्षणी कसं. हे गुरु आणि शिष्याचं नातं अजोड असतं. कोणत्या क्षणी गुरु आपल्याला एकरूप करून घेतील त्यांच्यामध्ये ते कळत नाही आणि आपलं जीवन बदलणारे असतात ते गुरु असतात. थिमप्पा रामदासींनी सुब्बरावचं जीवन बदललं आणि मग काही काळाने त्यांना सांगितलं, बाळा आता तू सोलापूरला जा. म्हटलं बरं आहे, तुमच्याजवळ राहतो, तुमची भक्ती करतो, सेवा करतो, इथं छान आहे. म्हटलं नाही, तुझं जे कार्यक्षेत्र आहे ना ते सोलापूर आहे, त्यामुळे तू सोलापूरला जा. आणि मग ते खिन्न मनाने पण गुरूंच्या आज्ञेमुळे सोलापूरला आले. सोलापूरला आल्यानंतर इथं एक हत्तीबावडी नावाची साखरपेठेत विहीर आहे. हत्तीने पाणी ओढलं जायचं त्याचं. तिथं कपारीत राहायचे, साधना सुरू करायचे. बायका धुणं भांडायला सकाळी आल्यावर बाहेर येऊन बसायचे. हळूहळू बाबा लोकांना आवडायला लागले. मग रणसुबे नावाचे एक ग्रस्त होते, त्यांनी तिथं एक बेगमपेठेत मंदिर बांधलं मारुतीचंच आणि तिथं त्यांना ठेवलं. तिथं राहायला लागले. तिथं राहता राहता सगळा गाव परिचित व्हायला लागला आणि आबासाहेब कुंडले नावाचे किल्लेदार होते. त्यांनी आत्ता जिथं शुभराय मठ उभा आहे ती जागा सुब्बरावना दिली. मोठं चिंचेचं झाड होतं, समोर सिद्धेश्वरचा तलाव होता. झोपायची सोय झाली, प्यायची सोय झाली, राहायला लागले. मारुती बाप्पांची उपासनाच चालू होती. हे चालू असताना आणि येणाऱ्या माणसांची बोलणं चालू होतं. चालू असताना पुन्हा पांडुरंगांनी दृष्टांत द्यायला सुरुवात केली. अरे बाळा, मला तुझी भक्ती घ्यायची आहे. मी पुंडलिकाच्या डोहात चंद्रभागेमध्ये पंढरपूरला आहे. मला एका दिवसात घेऊन ये. मला तुझी भक्ती घ्यायची आहे रे. तू खूप चांगलं आहेस, मला तू खूप आवडतोस. शिष्यानी गुरुला म्हणावं आणि देवानी त्याच्या लाडक्याला म्हणावं. किती विलोभनीय क्षण असेल होतो. काय अवस्था झाली असेल त्यांची. मी हे सगळं एका तुम्हाला 2-5 मिनटात सांगते, पण फार विभोर झाले होते. मी आहे रे चंद्रभागेच्या डोही, मला एका दिवसात आण. मग कसं आण, मी कसं आहे, सगळं वर्णन करून सांगितलं. आणि प्रवचनानंतर त्यांनी सगळ्या आमजनतेला सांगितलं, आलेल्या भक्तांना, की देवाला आपल्याकडे यायचं आहे आणि कसं आणायचं, एका रात्रीतून एका दिवसातून आणायचं आहे. मल्लिकार्जुनप्पा शेटे नावाचे ग्रस्त होते. ते म्हणाले, माझ्याकडे घोडी आहे, तुमचे देव माझ्याबरोबर येतील का? ते जर येणार असतील तर मी घेऊन येतो. ते म्हणले, अरे जो मला सांगतो तो तुझ्याबरोबर का नाही येणार? तो नक्की येईल, तुझा घेऊन जातो तिकडे. मग ते मल्लिकार्जुनप्पा शेटे गेले, चंद्रभागेच्या तिथंच गेले, पुंडलिकाच्या डोहात उतरले, नमस्कार केला, चंद्रभागेला नमस्कार केला, विठ्ठलाला नमस्कार केला आणि सांगितलं, माझ्या गुरूंनी मला आज्ञा दिली आहे, तुम्ही इथे आहात आणि तुम्ही माझ्याबरोबर चला. बघितलं तर काय सापडेना, वाळू लागायला लागली. पण एक टणक दिसलं काहीतरी, ते उचलून ते जे वाळवंटात उतरले. ते थोडीशी ग्लानी आली त्यांना आणि त्या ग्लानीतून ते जे बाहेर आले ते लोकांनी सगळ्या ते उपरण्यात ती जी वाळू होती ती सगळी भरली, बांधून दिली, जो काही टणक भाग असतो तो. आणि ते घेऊन ते घोड्यावरून पंढरपूरहून सोलापूरला निघाले. अर्ध्या वाटेत चैन पडीनं काय ऐकूनच ठोक, नाही तर पुन्हा वाळूच भेटायची. आणि बघितलं तर विठुराया अर्धा तयार झाला होता, पाय तयार व्हायचे राहिले होते.
अरे 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 आपण चुकलो म्हणले, ते पण मिळालं असतं, पण आपली दुर्बुद्धी आली. ठीक आहे, जे आहे ते घेऊन जाऊ. आणि मग सोलापूरमध्ये शिवराय महाराजांनी म्हणजे सुब्बारावांनी सगळ्या सोलापूरच्या जनतेला घेतलं होतं बरोबर आणि सांगितलं होतं, चला आपल्याला देव येणार आहेत, आपण देवाला घेऊन येऊ. पालखी होती, अब्दिगिरी होती, सुहासिनी होत्या, तुळशीच्या वृंदावन होतं, काय नव्हतं सगळं होतं त्यांच्याबरोबर. आणि सगळे गेले. संध्याकाळच्या वेळी धूळ उडायला लागली, टापांचे आवाज यायला लागले आणि हात उंचावलेला दिसला. लक्षात आला हा हात मल्लिकार्जुनप्पा शेट्यांचाच होता. खाली उतरले आणि सुब्बरावांचा प्राणसखा जो पांडुरंग विठुराया तो त्यांनी त्यांच्या सुपूर्त केला. डोळ्यांच्या अभिषेकांनी अश्रूंनी त्यांनी सगळ्या देवाला अभिषेक घातला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर देव आले नसते तर, पण हे तुमच्या माझ्या जीवनात घडतं, संतांच्या जीवनात तेच घडतं जे भगवंताला आवडत असतं. पालखीत ठेवलं आणि पालखीतून मिरवत मिरवत मठात आणलं, प्राणप्रतिष्ठा केली. आणि आता मात्र भगवंताचं एक ऐश्वर्याचा भाग सुरू झाला. आषाढी एकादशीला देव आलेत आणि कार्तिकी एकादशीपर्यंत त्यांनी रथ तयार केला. उत्तम चित्रकार होते, चित्र काढून दिली आणि त्याप्रमाणे गुरुदीनलाल कलवार म्हणून इथं ग्रहस्थ होते, त्यांनी आर्किटेक्टचं काम केलं आणि सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाने रथ बांधणी केली. हा रथ बसला की 5 फूट असतो, उभा केला की 26 फूट होतो. त्याला एकही खिळा नाही आहे. पाठ खांब पाठ खांब पाठ चिकर आणि असा सुंदर डौलदार रथ. या रथात मिरवण्यासाठी रायराजकरांनी त्यांच्या घरातली रमावल्लभदासांनी दिलेली कालिया मर्दानाची कन्हैयाची मूर्ती शुभरायांना मठासाठी दिली. ती आपली उत्सव मूर्ती आहे. ती उत्सव मूर्ती कार्तिकी एकादशीला रथात विराजमान झाली आणि रथ परिक्रमा सुरू झाली. ह्या सगळ्या रथाचं जबाबदारी जी आहे ती सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाकडे आहे आणि त्यांची आणि आमची 8वी पिढी आज तेच काम करते जे शुभरायांच्या वेळी झालं. दशमीला येतात, सामान बाहेर काढतात, रथ बांधतात, प्रसाद घेऊन जातात, दुसऱ्या दिवशी धोतर शर्ट घालून येतात, देवाला मिरवतात, परत आणून ठेवतात. जो देईल तो प्रसाद घेऊन जातात. इथं एकाही रुपयाची देवाणघेवाण नाही. अशी ही रथयात्रा चालू असताना या रथयात्रेच्या निमित्ताने जातीविरहित समाजरचना हे जे त्यांचं ध्येय होतं ते त्यांनी साकारलं. हळूहळू सुब्बराव शुभराय म्हणून प्रसिद्ध झाले आणि शुभराय महाराज शुभराय महाराज शुभराय महाराज हा बोलबाला सुरू झाला. शेजारतीनंतर ते नृत्याला उभारायचे, पायात चाळ बांधायचे आणि सुंदर नृत्याने 5 ते 6 तास देवाला रिझवायचे. त्यासाठी त्यांनी मराठी भजनं केली. 147 भजनं आहेत त्यांची, सुंदर भजनं आहेत. भक्ती मार्गातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. भक्ती कशी करावी त्याबरोबर सगळे राग त्याच्यात मिळतात आणि असं सुंदर अभंग त्यांनी रचलेले आहेत. त्याबरोबर चित्र काढायचे, महाभारत, रामायण, दशावतार आणि त्या चित्रांनी देवघर सजवायचे. देवघराचं डिझाईनसुद्धा त्यांनीच दिलेलं आहे. देवाला कसं बसवायचं त्यांनीच शिकवलं आहे. आज आम्ही ते बघण्याचं भाग्य मिळवतो, आम्ही देव बघण्याचं भाग्य मिळवतो. पण हे सगळं जे केलं आहे ते या महात्म्यांनी केलेलं आहे. सगळं श्रेय त्यांचं आहे. कारण प्राणसखा विठुराया त्यांच्यासाठी आला होता आणि विठुरायाला किती तऱ्हेने सजवावं आणि रमवावं त्या प्रत्येक गोष्टी शुभरायांनी केलेल्या आहेत. त्याबरोबर गावातल्या लोकांशी छान वागले. प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून माणसांशी बोलले. अनेक प्रसंग आहेत, कितीतरी प्रसंग असे घडले की ज्याच्यातून
शुभरायांचं व्यक्तिमत्व खुललं, दिसलं. त्यांनी एक भक्तिसूत्र निर्माण केलं त्यांच्या जगण्यातून. गुणांनी भगवंताची पूजा बांधता येते आणि भगवंताचं लाडकं होता येतं, हे त्यांचं भक्तिसूत्र. आणि ते समाजाला समजावलं. रणसुभे नावाचे गृहस्थ चांदीची भांडी तयार केली होती पंढरपूरच्या विठुरायाला देण्यासाठी. आणि आता जायचं आणि अर्पण करायची. पंढरपूरला गेले. बडव्यांना सांगितलं की उद्या चला आपण अर्पण करू. बडवे म्हणाले उद्या अभिषेक करू आणि मग घेऊ. रात्री दृष्टांत झाला, अरे इथं खूप भांडी आहेत. सोलापूरला मी तांब्याच्या भांड्यात पाणी पितो, मला तिथं दे. शुभरायांच्याकडे दे. त्याला कळेच ना. 3-3 वेळा बघतं, हे खरं का खोटं, खरं का खोटं. गडबडीने उठले, आंघोळ केले, देवळात गेले. बडव्यांना म्हणाले असं असं झालं आहे, काय करू. बडवे म्हणाले मलाही हाच स्वप्न दृष्टांत झालं आहे. दोघांनी 3-3 वेळा चिठ्ठ्या टाकल्या, पंढरपूर का सोलापूर, पंढरपूर का सोलापूर. प्रत्येक वेळी सोलापूर आलं. खात्री पटली की आपल्या इथं भांडी नको आहेत, सोलापूरलाच द्यायची आहेत. सगळी भांडी घेऊन आले. सुब्बारावांनी पूजा केली होती आणि चिंचेचं झाड, मोठं चिंचेचं झाड होतं. इथं रोज तीर्थ टाकायचे, त्या झाडाला पाणी घालायचे. ते करत असताना हे सगळे आले. म्हणाले महाराज भांडी देवाला अर्पण करायची. मला काय करायचे म्हणले, आहे ते बरं आहे ना, त्या भांड्यासाठी कुठं कटकट करू. आम्हाला काही म्हणायचं नाही हो, पण ते देवाला पाहिजेत, त्याचं काय करायचं. समजावलं आणि मग देवासाठी ही भांडी घेतली. तीच भांडी आज देवाच्या पूजेत आहेत. त्याच्या उलटं असं झालं की पेशवे आले होते, शेवटचे पेशवे. आणि त्यांना शुभरायांची कीर्ती कळली होती. एक फार मोठा संत आहे, इथं इतकं छान काम करतो आहे, आपण त्याला भेटायला जाऊ. भेटायला आले. ते 40,000ची जहागिरी घेऊन आले होते. तुम्हाला देतो आणि त्याच्यावर तुम्ही जगा. ते म्हणले मला काय करायचं आहे, देणारा बसला आहे ना, तू काय देणार आणि मी काय घेणार, मला तुमचे नको. कारण ह्या देणगीसाठी लोक उद्या भांडतील. त्यांना ती सगळी परत केली. त्यांनी पुन्हा दक्षिणा दिली, तीही ब्राह्मणांना वितरित केली. 2 वेगळी वेगळी वृद्ध उदाहरणं बघितली. अनेक लीला त्यांच्या बाबतीत घडलेले आहेत, चमत्कार घडलेले आहेत. पण ह्याच्यात एक छान की रावजी बुवा नावाचे एक शिष्य त्यांना भेटले. ते बारामतीचे, सराफी होती, चालली नाही, बुडली, परत एकदा केली, भांडणं झाली भावंडात. सोलापूरला निघून आले. त्यांना एक मुलगी, एक मुलगा आणि पत्नी. सोलापूरला राहत असताना मुलगी लांडग्याने पळवली आणि विमनस्क झाले. इथे सराफी टाकली पण चाले ना. विचार केला आता काय करावं, जाऊ दे म्हणले. कोणीतरी सांगितलं इथं शुभराय महाराज आहेत, छान सांगतात, जाऊन बसावं मठात. मठात बसायला लागले. शुभराय महाराज आवडले आणि त्यामुळे एक दिवस त्यांनी असा निश्चय केला की एक गोष्ट अशी होती की शेजारतीनंतर मठात कुणी राहत नव्हतं, शुभराय आणि देव. पण हे काय हाले ना. ते म्हणले जा आता घरी. नाही जाणार म्हणले. अहो जा म्हणले, असं बसायचं नसतं, इथं राहत नसतं कोणी. नाही नाही मी जाणार नाही म्हणले. आम्ही बैराग्य होतो, एक दिवस उपास करतो, एक दिवस काहीतरी मिळतं, एक दिवस काही मिळत नाही. तुमचं चालणार नाही, भागणार नाही, तुम्ही तुमच्या घरी जा, संसार करा, मला कोण नाही म्हणले. आणि नाही आमच्यासारखं राहावं लागतं, हे असं चालत नाही. तेच धोतर फाडलं, एक कमरेला गुंडाळलं, एक खांद्यावर टाकला. ओम भवती भिक्षां देई म्हणाले. रावजीबाला ठेवून घेतलं आणि हळूहळू पूजा अर्चा सगळं शिकवायला लागले. रावजीबा विनम्र होते. शिकता शिकता हळूहळू दारात रांगोळी आली. पहाटेच्या वेळी रांगोळी आली म्हणून विचार केला काय झालं, कोण येतं आहे, काय करतं आहे, बघ म्हणले काय आहे. एक बाई झाडत होत्या, त्यांना घेऊन आले. तुम्हाला आमच्या महाराजांनी बोलवलं, येते की म्हणली. म्हणले बाई पहाटे येऊ नये, दिवस चांगले नाहीत, काय करता, काय करायचं, काय व्हायचं म्हणले. मरण ना, चालतं आहे का इतक्या विनमनस्क झाल्यात, माझं सर्वस्व इथं आहे, मी काय करू म्हणल्या. रोहन कोण आहे विचारा म्हणले. कोण आहे, कोण आहे रे, म्हणजे बायको आहे म्हणले. मग खोटा का बोलला. एकदा गुरु केल्यानंतर काही राहत नाही म्हणले.
कुठला बायको आणि कुठलं मुलं काय नाही, गुरु आणि देव बास. पुन्हा त्यांच्या बायकोला लक्ष्मीबाईला ठेवून घेतलं. त्यांचा मुलगा होता विठ्ठल, त्यालाही ठेवून घेतलं. आणि लक्ष्मीबाई स्वयंपाकघरात गेल्या, स्वयंपाकघर सांभाळलं. आणि हळूहळू दिवसामासाने कुटुंब मठात वावरायला लागलं. 1820 साल उजाडलं. 2 वर्षापासून महाराज सांगत होते, आता आम्ही जाणार, आम्हाला भगवंताची हाक आलेली आहे, आता आम्ही जाणार. पण ह्या काळात त्यांनी अनेक गोष्टी केल्या. मी किती सांगू तुम्हाला, हे सगळं ऐकण्यासाठी ना तुम्हाला सोलापूरला यावं लागेल. शंकराचार्य येऊन गेले इथं. आईवडिलांचं सुतक पाळलं नव्हतं, पण शंकराचार्यांनी सभा घेऊन सांगितलं की अहो, ज्यांनी संन्यास घेतला ना त्याला काही सोरसुतक उरत नाही. पण आईवडिलांच्या शांतीप्रित्यर्थ त्यांनी यज्ञ केला. त्या यज्ञातून औदुंबराचं झाड उगवलं आहे, ते आपण अजूनही टिकवलं आहे. खूप गोष्टी आहेत, मठात यावं लागेल म्हटल्यासारखं. आणि सगळं ऐकायला छान या, तुमची वाट बघते. 1820 साली भाद्रपद महिन्यात, भाद्रपद वद्य दशमीला त्यांनी देह ठेवला. आणि देह ठेवण्यापूर्वी रावजी बुवांना सांगितलं, तुम्ही मठ सांभाळा, देवाला सांभाळा. लक्ष्मीबाईला विचारलं, तुला काय हवं आहे, मी तुला काहीतरी देतो. मला काही नको म्हणली. नाही, माग, मला द्यायचं आहे. ती म्हणली, माझ्या पिढीतल्या शेवटच्या माणसांनी देवाची आणि तुमची भक्ती करावी, बाकी काही नको मला. आणि तो जो भक्तिरस आहे तो 8व्या पिढीपर्यंत पाझरतोय. पुढं विठ्ठलदास बुवांनी मठ बांधला लोकांच्या सहकार्यावर. शुभराय महाराजांनी भिक्षाच मागितली. आजही वरच मठ चालतो. छानपैकी 8 पिढ्यांनी ही मठाची धुरा सांभाळली आहे. या 8 पिढ्यांमध्ये अनेक संत मठात येऊन गेले. माणिक प्रभू आले, ते राहिले, शुभरायांना भेटून गेले, स्वामी महाराजांना देवाला भेटून गेले. त्यानंतर स्वामी महाराज आले. मोळून जेव्हा ते निघाले, इकडं आले, त्यावेळेस सोलापुरात होते. त्यावेळेस ते एक दिवस 12:30 वाजता मठाच्या दारात उभे होते. माझे पणजोबा जयकृष्ण बुवा देवाला नैवेद्य दाखवून समाधीला नैवेद्य दाखवत होते. आणि स्वामी महाराज विचारत होते, हमको खाना मिलेगा क्या? ते म्हणले, हां जरूर मिलेगा, आओ. 3-3दा विचारलं आणि पक्कं केलं, नक्की खाणं मिळेल ना. आणि मग पक्की खात्री झाल्यानंतर आत आले, एका खांबाला बसले. त्यावेळेस सांगितलं की घरातलं सगळा नैवेद्याचा भाग इथं आणा, आपण इथं मिळून जेवायचं आहे. त्यांनी प्रसाद घेतला, काही काळ मठात राहिले. आणि जाताना त्यांची कुबडी आणि कडावा ते इथं ठेवून गेले. जयकृष्ण बुवा यांची पत्नी म्हणजे आमची अव्वा. ही अव्वा पुढं ज्यावेळेस स्वामी महाराज अक्कलकोटला गेले त्यावेळेस त्यांच्या आशीर्वादांनी जन्मलेलं हे बाळ त्यांच्या मांडीवर खेळलेलं. आणि ती मठाची सून झाली. त्या अव्वाचा मोठं दवाखाना होता, वैद्यराज होती ती. गावातल्या सगळ्या बाळंतणी सोडवायच्या, औषधं द्यायची. 10 वाजेपर्यंत सकाळी औषधाचं कपाटच असायचं, औषधं ती. 10 नंतर कोणी घरात गेलं तर चुलीतले राग घ्यायची, बरं होईल म्हणायची. ज्यावेळेस माझे आजोबा वारले त्यावेळेससुद्धा ती एका बाळंतीला सोडवून आणलं तिने. आणि मग 10व्या दिवसाचा साठी पाठीमागे गेली. अशी ही अव्वा लोकप्रिय. आजही लोक विचारतात, त्या औषध देणारी जी अव्वा होती आणि मंत्र घालणारी अव्वा होती, तिचाच हा मठ आहे का हो? आम्ही म्हणतो हो, त्याच अव्वाचा हा मठ आहे. त्यामुळे अव्वा एक जगप्रसिद्ध व्यक्ती होती. स्वामी महाराजांना तिने बघितलं होतं आणि तिच्या यजमानांनी बघितलं होतं. त्याबरोबर त्याच्यानंतर 1922 सालापर्यंत येऊ आपण. त्या 22 साली 1901 साली जन्मलेला जो बाळ मठाला मिळालेला मठाधिपती जनार्दन बुवा हे 22व्या वर्षी मठात मुलांना शंकरा राग शिकवायला बसले होते. आणि त्यावेळेस शंकर महाराज
मठाच्या दारातून आत आले, देवघरात गेले, देवाला नमस्कार केला, आला करोळी ठोकली, तसेच बाहेर आले आणि जनार्दन बुवांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना कृतकृत्य केलं. भगवंत दर्शन दिलं. 22व्या वर्षाचा हा युवक आणि 137 वर्षाचे शंकर महाराज. विचार करा, काळसुद्धा थांबला असेल त्या क्षणी आणि वळून बघितलं असेल, अरे हे काय चाललं आहे. इतका मोठा वयोवृद्ध इतका छोट्या मुलाला भगवत दर्शन देतोय. किती जन्मांची पुण्याई बाहेर आली ही सगळी. काळसुद्धा थांबला. त्यांची आई आव्वा बसली होती. आई मनात विचार करते, अरे हे काय, मी काय बघते, एक जण येतो, आत जातो, बाहेर येतो, माझ्या मुलाला त्याच्यासारखंच केलं, आता काय करू मी. मठाचा सांभाळ कोण करणार, मठ कोण सांभाळणार. शंकर महाराज त्यांना म्हणाले, काळजी करू नकोस माय, पाणी आण. पाणी आणलं, समाधी उतरवली, पाणी पाजलं, आणलं, आता चहा कर. चहा केला, चहा आणला, चहा पाजला जनुकाकांना आणि आपण पण प्याले आणि निघून गेले. 1922 सालापासून 1947 सालापर्यंत इकडून तिकडून कोल्हापूर, नगर, नाशिक, पुणे, मुंबई सगळीकडं जायचे, पण तिथून परत सोलापूरला यायचे आणि सोलापूर शंकरमय केलं. शुभराय मठाचं एक सोनेरी पान. अनेक शिष्य जनुकाकांच्यामुळे शंकर महाराजांना मिळाले आणि हे सगळे तरुण होते बरं का. मी पुन्हा सांगते, हे सगळं तरुणांनी केलेलं आहे. 20-22 वर्षाचे. मोहन सिंग, फुलारी दादा, राम मास्तर, त्याच्यानंतर कान्हेरे गुरुजी पुण्याचे, बालगंधर्व, त्याच्यानंतर नाना पंडित, अशर, प्रधान, ही सगळी तरुण युवा पिढी होती. आणि या तरुण युवा पिढीबरोबर हा 137 वर्षानंतरचा वयोवृद्ध त्यांच्यात मिसळत होता, त्यांच्यात सामावून जात होता आणि त्यांना त्यांच्या जीवनाचं कोट कल्याण करत होता. ही सुद्धा तरुण मंडळी आपला संसार, आपली मुलंबाळं, आपला व्यवसाय, आपली नोकरी, घर दार, नातेवाईक सगळं सांभाळत महाराजांच्या जवळ चिटकून होती. फार आनंदी होती, सहज होती, साधी होती. एकच माहीत, या म्हणलं की यावं, जा म्हणलं की जावं, बस म्हणलं की बसावं, उठ म्हणलं की उठावं. इतका सहज भाव होता गुरु शिष्यांमध्ये. पण गुरु शिष्य म्हणजे काही असं नव्हतं की ते सगळे म्हणतील ते सगळं ऐकावं. त्यांना वाटेल ते कपडे देत होते शंकर महाराजांना, त्यांना वाटेल ते अन्न देत होते, त्यांना वाटेल ते सगळं करत होते. शंकर महाराज ऐकत होते, कधी ऐकत नव्हते, कधी वाद पण घातलेले आहेत. पण ह्या सगळ्यातून एक जो प्रेमप्रवाह वाहत होता त्यांच्या मनामध्ये, जनामनामध्ये, त्या प्रेमप्रवाहाचं इतकं सुंदर झऱ्यात आणि नदीत रूपांतर झालं होतं की शंकर महाराजांनी जनुकाकांना, जे त्यांचे लाडके हृदयस्थ शिष्य, शंकर महाराजांचं हृदय म्हणजे जनार्दन बुवा, अशा जनुकाकांना सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या. येल्लूबाईची ओळख करून दिली, धनेश्वरांची ओळख, सगळीकडे बोलवायचे आणि सगळ्यांना सांगायचे, माझ्या जणू, हा माझा जणू, हा माझा जणू, हा माझा जणू. विचार करा, गुलगुल्या होतात ना तुमच्या पण मनाला. असं कोणीतरी कधीतरी भेटावं आपल्याला सुद्धा आणि कोणीतरी म्हणावं तू माझा आहेस. आपण सगळ्यांना म्हणतो तू माझा, पण आपल्याला कोणीतरी म्हटलं पाहिजे ना. आणि ते देवांनी म्हणावं, गुरूंनी म्हणावं, ह्याच्यासारखं भाग्य नाही हो. आणि हे भाग्य जनुकाकांचं होतं. जनुकाकांना तर त्यांनी प्राणसखा, जनुकाका म्हणजे शंकर महाराजांचं हार्ट. पण जनुकाकांना झालेला 23 साली मुलगा झाला पहिला, जो जयकृष्ण बुवा, ज्याला मधुबुवा म्हणून तुम्ही सगळे ओळखता, त्या मधुबुवांना सुद्धा त्यांनी छान सांभाळलं. त्यांना सगळे धडे दिले. कारण 13 वर्षाचे असताना वडील जनुकाका समाधीस्थ झाले. त्यांची सगळी उत्तर क्रिया मेंदळ्यांच्या वाड्यात 4 दिवस झोपून शंकर महाराजांनी केलेली. या मधुबुवांना कीर्तन कसं करायचं, आलेल्यांशी कसं वागायचं, गुरुमंत्र कसा द्यायचा, सगळं शिकवलं. जो मंत्र त्यांनी जनुकाकांना दिला
स्वामी महाराजांनी जो मंत्र बीजमंत्र शंकर महाराजांना दिला होता, तोच मंत्र बीजमंत्र शंकर महाराजांनी मधुबनला दिला आणि त्यांना सांगितलं, वाट, तुला जितक्यांना वाटायचं आहे तितकं वाट आणि अनेक लोकांचं जीवन कृतकृत्य कर. जनुकाकांनी नाही तो अधिकार दिला होता की तू सगळ्यांना वाट, आणि मधुबननाही दिला होता असं हे. आणि त्यांना शेवटी एक प्रसंग आहे, मी खूप प्रसंग सांगणार नाही आहे, पण त्या ऐकण्यासाठी मठातच यायचं आहे. पण एका प्रसंगी त्यांनी असं सांगितलं, का रडतोस, काय झालं तुला इतकं रडायला? अरे मी दगडात गेलो, मातीत गेलो, मसनात गेलो तरी तुझ्याजवळ आहे, तुझ्या केसाला धक्का लावणार नाही, तुला सांभाळीन. आणि ते आपण दिलेले शब्द विसरून जातो, पण संत दिलेले शब्द खरे करतात. वडिलांच्या शेवटच्या क्षणापर्यंत वडिलांना शंकर महाराजांनी अतिशय छान सांभाळलं. ज्या ज्या वेळेस वडील आजारी पडायचे त्या त्यावेळेस शंकर महाराज स्वामी महाराजांचे लोक यायचे आणि चहा दिला आणि ते गेले की हळूहळू वडील बरी व्हायचे. हे आम्ही अनेक वेळा अनुभवलेलं आहे. वडिलांना शब्द दिला खरं, पण आईलाही शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळलं, फार प्रेमाने सांभाळलं. शेवट तिचा एक हात जयकृष्ण बुवांनी धरला होता आणि दुसरा हात शंकर महाराजांनी धरला होता आणि एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जावं तसं सहजरित्या तिला नेलं आहे. बुवा घराण्याचं सगळं ऐकता ऐकता असं छान वाटतं, इतकं की इतकी चांगली माणसं ह्या घरात जन्माला आली. सगळ्या आठीच्या आठी पिढ्यांनी आमच्या बुवा परिवाराने शुभराय महाराजांची भगवंताची भक्तीच केली आणि या भक्तीतूनच निर्माण झालेलं रसायन शुभराय मठ आज ही भैक्षांनावरच चालतो. 1 रुपया मी मिळवत नाही. जयकृष्ण बुवा आणि निर्मला बुवांची मी मुलगी, MSW झाले आणि MSW झाल्यानंतर 10 वर्ष नोकरी पण केली. पण नोकरी केल्यानंतर असं लक्षात आलं की आमचा मठ जीर्ण झाला होता आणि या मठाचा जीर्णोद्धार करणं गरजेचं होतं. मांदी टाहो फोडला होता. येणाऱ्या जाणाऱ्याला सांगायची, देवाच्या डोक्यावर पाणी पडल्यावर आम्ही कशाला जगायचं, काहीतरी करा, काहीतरी करा, काहीतरी करा, येणाऱ्या जाणाऱ्याला सांगत होती. माझे मुंबईचे काका वसंत नागेश बुवा, त्यांनी मधावर घेतलं, मला सांगितलं तुम्ही नोकरी सोडा आणि सोलापूरला या, बघू. आणि अथक प्रयत्नाने मी 1986 साली सोलापूरला परत आले आणि 2001 साली नवीन वास्तूची आम्ही शांत केली. हे शुभराय महाराज यांच्या भक्तीला भुलून हे पांडुरंग विठुराया चंद्रभागेच्या चंद्रभागा नदीतून पुंडलिकाच्या डोहातून आले. यांना भेटण्यासाठी ही सगळी संत आणि भगवंताची मांदियाळी आहे. ते गणपती बाप्पा नागवंशी काकांनी एकसंग लाकडातले हे गणपती बाप्पा मठाला दिले. 100 वर्षे इतर कीर्तन भक्ती झाली, प्रवचनं, भजन, कीर्तनं आणि त्याच्यातून सिंधुताई गोडबोलेंनी राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमंत दिले. ती पितळेचे धातूचे जे आहेत ते त्यांच्या पूजेतले राम आहेत. खरं तर ना थिमप्पा रामदासी शुभराय महाराजांचे गुरु. थिमप्पा रामदासांची जी रामाची भक्ती केली त्याचं पुढे या रामराया मठात आले का काय असं नक्की वाटतं. स्वामी महाराज, शंकर महाराज हे काव्यमर्दन करणारे गोपालकृष्ण हे रथात विराजमान असतात. आत्ता अलीकडे आपण या विठुरायाला पण प्रतिष्ठापित केलं, कारण ह्या विठुरायाला आता आपल्याला सांभाळायचं आहे, त्यामुळे रोज अभिषेक ह्यांच्यावर होतो. या वडिलांच्या पादुका, या शुभरायांच्या पादुका, या वडिलांच्या मधुबुवांच्या पादुका, या शुभरायांच्या पादुका, या शंकर महाराजांच्या पादुका आणि या स्वामी महाराजांच्या पादुका. ती कुबडी आहे ती स्वामी महाराजांची. ही ओरिजिनल शंकर महाराजांचा फोटो 47 साली 6 महिन्याआधी दादांना सांगून काढून घेतलेला हा फोटो. ही गादी उशी त्यांनी अक्कलकोटून शेजघरातून उचलून आणली. म्हातारे तुला कशाला पाहिजे तितक्या गादेवशा, इथं आणली, त्यांना इथं टाकली, त्याच्यावरच त्यांना बसवलं. हे विष्णू आहेत. राम लक्ष्मणाच्या जन्मपाळणे आपल्याकडे होतात.
विष्णू विराजमान असतात. शुभरायांची चित्र हे चित्रकार नावाच्या माणसानेच काढलेलं आहे शुभरायांच्या वेळी. त्यावेळी एका बाजूनी चित्र काढण्याची पद्धती होती, त्यामुळे ते शुभरायांचं एका बाजूने असलेलं चित्र, एकमेव चित्र ती कुबडी शुभरायांची. हे जे देवघर आहे हे शुभरायांनी बनवलेलं देवघर आहे आणि ह्या देवघराला त्यांनी रामायण, महाभारत, दशावतार यांच्यासारख्या अनेक चित्रांनी सजवलं. हे चित्र वनस्पतीच्या रंगातून तयार झालेली आहे, त्यामुळे त्याची चमक आजही आहे. जरा एक गोष्ट सांगी, शंकर महाराजांच्या आणि स्वामींच्या पादुका कशा आल्या इथे? स्वामी महाराजांच्या ज्या पादुका आल्यात त्या आमच्याकडे 2 पादुका आहेत. एक पादुका स्वामी महाराजांनी ह्या पादुका आणि कुबडी ते ठेवून गेले आणि दुसऱ्या ज्या पादुका होत्या आहेत म्हणजे त्या एक आजी होत्या स्वामी महाराजांच्या वेळी, त्या त्याला रोज ताकपीठ खायला द्यायच्या. काही दिवस आजी आली नाही म्हणून ते त्यांच्याकडे गेले. म्हणले म्हातारे किती दिवस आले नाहीस, मला ताकपीठ दिलं. थकले हो म्हणली, आता होत नाही मला. बरं झालं म्हणूनच आलो म्हणले मी. त्याने ताकपीठ दिलं, खाल्लं, आशीर्वाद देऊन निघून गेले. बाहेर दुपारी आल्या, त्या आजीने बघितलं तर एक खडावा होत्या. ते म्हणले अरे 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 महाराजांचे पाय पोळले असेल, ते विसरून गेले. दुसऱ्या दिवशी जाऊन द्यायला गेली. म्हणले म्हातारे तुझ्यासाठीच ठेवले, त्याचंच दर्शन घे. आणि ह्या पादुका मोहोळकर काका म्हणून आमच्याकडे सोलापूरला होते, ज्या आजींच्या वंशातले, त्या मोहोळकर काकांच्याकडे त्या पादुका होत्या. जन्नू काका जगन्मित्र होते. जगू काका एक दिवस नवरात्राच्या साफसफाईसाठी जेव्हा मोहोळकर काकांच्याकडे गेले, त्या फळीवर पाहिलेलं गाठोडं बघितलं. म्हणले काका हे कसलं गाठोडं आहे, काढलं, सांगितलं असं असं आहे, या स्वामी महाराजांच्या पादुका आहेत, आम्ही मागू तेव्हा आम्हाला द्या. आणि जन्नू काका गेल्यानंतर 10 दिवसाच्या आत स्वप्न पडलं आणि सांगितलं आमच्या पादुका आमच्या मठात आणून द्या. त्यामुळे त्या पादुका स्वामी महाराजांच्याही आहेत आणि जन्नू काकांच्याही आहेत. अशा 2 पादुका आमच्याकडे आहेत. कुबडी आहे, ही गादी उशी स्वामी महाराजांचीच आहे, त्या आत ठेवल्यात. 2-2 पादुका ठेवता येत नाही, तर म्हणून एक पादुका आत आहेत, एक कार्यानपर्यंत काढतो बाहेर. आणि त्या आजींचं नाव वगैरे काय माहिती आहे? त्या आजींचं नाव मोहोळकरांच्या घराण्यातल्या त्या आजी. इथं प्रत्येक गोष्ट जी आली आहे ना ती एका इतिहासाने आली. म्हणजे उगीच्या उगीच आपल्याला मनाला वाटलं म्हणून नाही. यासुद्धा पादुकांचं विशेष आहे, प्रत्येक पादुकांचं एक विशेष आहे. शांत केली. खूप मोठा सोहळा झाला. मा आनंदल्या. वडील आधीच गेले होते 98 साली आणि माने दुसरा सुरू केला परत. 2020 साली शुभराय महाराजांची 200वी पुण्यतिथी आहे. आम्ही नसणार आणि तुम्ही छान करा. म्हणजे आम्ही नसणार, तुम्ही मरायचं ना, आम्ही कशाला करायचं, तुम्हालाच दाखवतो. त्यामुळे 2011 पासून प्रवचन महोत्सव, कीर्तन महोत्सव सुरू केले, वाग्यज्ञ सुरू केले. 3 दिवस अष्टमी, नवमी, दशमी. आणि ह्या सगळ्यातून 2019 साली आम्ही एक मोठा कार्यक्रम केला. त्यावर्षी शुभरायांच्या जीवनावरची एक नृत्यनाटिका बसवली. त्यानंतर शुभरायांचं चरित्र आमच्या नयनताई जोशी, ज्या गुजराती बाई, आमची मैत्रीण, मराठी लिहिता येत नव्हतं अशा गुजराती मैत्रिणींनी मराठी चरित्र लिहिलं. गहिनीनाथ महाराजांच्या हस्ते प्रकाशन झालं. शुभरायांनी जे अभंग लिहिले होते त्या अभंगांचंही एक CD तयार केली, 10-12 अभंग. अनेकांनाही मी सुचवू इच्छिते, आमच्याकडे या, अभंगांचं पुस्तक देते, अभंगांना चाली लावा आणि अभंग म्हणा. फार सुंदर अभंग येतो हे. आणि नरेंद्र कुंटेंनी याचं निरूपण केलं आहे अभंगांचं. काही काळात त्याचंही अभंगांवरचं निरूपण प्रसिद्ध होईल. पण हे सगळं बांधकाम चालू असताना माझ्या डोक्यात होतं, आपण काय करायचं? दगडमाती विटा बांधायच्या म्हणजे बांधकाम आहे का? म्हणजे मठ बांधाय का? ह्याला मठ बांधणं म्हणतात का? मग मठाची आणि देवस्थानाची कर्तव्य काय आहेत, काम काय आहे, ह्याचा जेव्हा शोध घेत होते, मी विचार करत होते, त्यावेळेस पांडुरंग शास्त्री आठवले, स्वाध्याय प्रणेते, यांच्या
पुस्तकांची पुस्तकं माझ्या वाचनात आली. शुभराय मठामध्ये 25 वर्ष स्वाध्याय झाला आणि त्याच्यातून 2 वाक्यांनी भुरळ पडली. देवाचं काम करावं आणि देवावर प्रेम करावं. आता देवाचं काम म्हणजे सकाळच्या काकड्यापासून रात्रीच्या शेजारच्या आणि दृष्टीपर्यंत सगळे विधी छानपैकी होतात. पण एक लक्षात ठेवा बरं का, हे देवाचं घर आहे. त्यामुळे 5 वाजता काकडा, 6 वाजता अमकं, 7 वाजता अमकं असं होत नाही. पण उठल्यानंतर ह्या सगळे उपचार अतिशय प्रेमाने आणि छान होत असतात. देवाचं काम काय करायचं? मग त्यावेळेस अभ्यास ज्यावेळेस होत होता त्यावेळेस लक्षात आलं की देवाला आवडणारं काम करावं. देव तर 24 तास जागा आहे. तो 24 तास माणसं घडवतो आहे, गाडगी मडकी घडवतो आहे, पशु पक्षी किडा मुंगी सगळ्यांना जन्माला घालतो आहे. कोणीतरी छान विष्णू सांभाळतो आहे, शंकर परत घेऊन जातो. हे राडगाडगं कायम चालू आहे. एक क्षणभर तो शांत बसलेला नाही आहे. मग आपण काय करावं? आपण सुद्धा काहीतरी काम केलं पाहिजे ना त्याच्यासारखं. त्याच्या इतकं नाही होणार, मला मान्य आहे, कारण देवासारखं काम कोणीच करत नाही. पण माझ्या आवाक्यात जे ते तरी करावं. मग मी त्यावेळेस शोध घेतला आणि त्यावेळेस संतचरित्र पण लक्षात येत होती. शंकर महाराज इथे गेले होते, शंकर महाराजांचं चरित्र ऐकत होते. स्वामी महाराज, दीनानाथ गुरुमाऊली, हरिमामा, आजी, गोडबोले ताई, अनेकांची चरित्र वाचत होते. आणि तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, ही सगळी ज्यावेळेस चरित्र बघत होते, एकनाथ महाराज, ही सगळी तरुण मंडळी होती. आणि ही तरुण मंडळी देवाचं नाव घेत समाजाचं काम करत होती, जवळ जात होती, समाजाच्या जवळ जात होती, बसत होती, अडीअडचणी सोडवत होती आणि मग सांगत होते, अरे आता तुझी परिस्थिती चांगली झाली ना रे, आता तरी माझ्या देवाचं नाव घे, रामाचं नाव घे. शंकर महाराज तर सापडलेलं बाळ. सोलापुरात सर्वे करताना लक्षात आलं छोट्या बाळांची संस्था नाही आहे आणि त्यामुळे कायदेशीर बाबींची सगळी पूर्तता करून 8 मे 2003 साली एका बाळाच्या बारशाने आपण पाखर संकुलची मुहूर्तमेढ लावली. सुरू झालं पाखर संकुल. हळूहळू या मठाच्या प्रांगणात छोटी छोटी बाळं यायला लागली. सगळे म्हणतात आव्वांचं पुढचं काम तुम्ही करताय, कारण आव्वा वैद्यराज होती, आव्वा औषधं देत होती आणि तुम्ही तर बाळच सांभाळताय. माझ्या आईनी फार मोठं धाडस दाखवलं. या मठ मंदिरामध्ये जागा दिली तिने आणि पाखर संकुल सुरू करायची आनंदाने परवानगी दिली. ती नेहमी आमच्या सगळ्या पाखरच्या लोकांना विचारायची, तुमची दिवाळी झाली का, म्हणजे पगार झाला का? आणि मला सांगायची, पगार का नाही केलास, मी पैसे देऊ का, ते पोटार्थी आहेत, पोटासाठी आलेले आहेत, त्यांना पगार दे. इतकी माझी आई छान होती. आईच्या सहकार्यामुळे, आईने दाखवलेल्या दातृत्वामुळे मी पाखर संकुल शुभराय मठात एका खोलीत सुरू केलं. बाळांचं काम सुरू झालं. बाळांचं काम सुरू होत असताना समाजाच्या वस्तीतली मुलं समोर आली आणि समाजातल्या वस्तीतल्या मुलांसाठी बालसंगोपन योजना सुरू झाली. त्यांच्यासाठी उन्मेष प्रकल्प सुरू झाले. कुटुंब स्वास्थ्य निर्माण व्हावं म्हणून कुटुंब सल्ला केंद्रही सुरू झालं. हे सगळ्या गोष्टी मान्यतेनुरूप झाले. शासनाच्या मान्यता प्रत्येक गोष्टीसाठी आहेत, पण 1 रुपयाही कोणी याच्यासाठी दिलेला नाही आहे. तो देणग्यान मिळवून आपण सगळं काम करतो. बालसंगोपन योजनेला शासनाने थोडी मदत केली, नाही म्हणत नाही, पण बाकी सगळ्या योजना देणगीवर चालतात. तर हे सगळं करत असताना मग या मुलांसाठी जे उन्मेष प्रकल्प घेतले, वेगवेगळ्या व्यक्तींना त्यांना भेटवलं. अनेक लोक संस्थेतील बाळं बघायला यायची. खरं सांगू का, बाळांमुळे मी आजी झाले. बाळांनी मला आजी पण दिलं आहे. माझी जी ओळख आहे ना, ही पाखर संकुलमधल्या बाळांची आजी म्हणून आहे. आपल्याला वाटत असतं कोणीतरी आपल्याला मोठं केलं, कोणतरी आपल्याला हा मोठा भेटला, तो मोठा भेटला. मला बाळांनी आजी केलं आहे. त्या बाळांच्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकणार नाही. ऋणी आहे मी त्यांची. त्याबरोबर समाजाने मला आतोनात दिलं, पाहिजे ते दिलं, विचारून दिलं. काय हवं, 1 रुपयापासून, एका खिळ्यापासून ते सोन्यापर्यंत, कपड्या लत्ता वस्तू आर्थिक
सगळं सगळं विचारून हवं तेव्हा हवं ते दिलं. समाजाची मिरवणी आहे. त्याबरोबर जे आईबाबा ह्यांना दत्तक घेतात त्या आईबाबांची ऋणी आहे. कारण त्या आईबाबाचे ते गळ्यातले ताईत होतात, हृदयाचे तुकडा होतात. त्या बाळाला एका क्षणभरात आई, बाबा, नातेवाईक, घर, दार, शिक्षण सगळं सगळं आणि या समाजाचं नागरिकत्व मिळतं. ते अत्यंत गुणी बाळ तयार होतं. राष्ट्रासाठी एक युवक तयार होतं. आणि त्यामुळे ह्या समाजाची मिरवणी आहे. त्याबरोबर भगवंतांनी मला हे छान काम दिलं. या घरात जन्म घातला जसा तसाच एक खुर्ची दिली आणि सांगितलं, बाळा कर काम, बोल तू. जे शुभरायांपासून चालत आलं आहे तेच तू काम कर. येणाऱ्या समाजाशी बोल. त्यांच्या छान अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न कर. त्यांची सुखदुःख ऐक. त्यांच्या आनंदात आनंद मान. आपण इथं बाळांचे सगळ्यांचे वाढदिवस, लग्न वाढदिवस सगळं काही साजरं करतो. त्याबरोबर अडीअडचणीतून त्यांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि त्याच्यातून किती वर्ष एकानेच काम करायचं असं मी एका संस्थेत गेले होते. मला पुरस्कार मिळाला होता. आणि तिथं संस्थापक मला दारात भेटले आणि परत जातानाच भेटले. ते कुठेही मला भेटले नाही. आणि त्या दिवशी ठरवलं होतं की आपणही असंच निर्माण करायचं की हळूच मागे यायचं, पुढच्या लोकांना संधी द्यायची, पुढचे लोक छान करतात हे बघायचं आणि आनंदाने तृप्त व्हायचं. तसं या संस्थेचं सचिवपद विक्रम कांबळे सरांना दिलं. कारण ते या खुर्चीला एकदम फिट आहेत. ॲडमिनिस्ट्रेशन कसं करावं तर त्यांनीच करावं. कायद्याचा अभ्यास आहे, सगळं येतं त्यांना, सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि पुन्हा शांतपणे काम चालू आहे. त्यामुळे कांबळे सरांच्या हाती सचिवपद दिलं. आणि आता संस्थेला काहीतरी सहकार्य करणं जरुरी आहे. सगळंच एकदम तोडून चालणार नाही, म्हणून परत एकदा अध्यक्षपद घेतलं आहे. पण हे सगळं कांबळे सर संस्था चालवताना छानपणे बघते आहे. करोनाने आमचे सगळे बाकीचे प्रोजेक्ट थंडवून टाकले. कुटुंब संस्था चालेल ना, बालसंगोपन संपलं. त्यामुळे फक्त बालगृह आता चालू आहे आणि बालगृह उत्तमरित्या चालतं आहे. आपण संस्थेसाठी 11 एकर जागा घेतलेली आहे दिंडोरीला, अक्कलकोटजवळ. त्याबरोबर 25 मार्चला बाळांचं स्थलांतर पण केलं आहे. आणि या दोन्हींसाठी जर आणखीन काम वाढवायचं असेल, पुढं जायचं असेल, काही करायचं असेल तर जनता जनार्दनाच्या दरबारातच जावं लागणार आहे. जनता जनार्दनांनी सहकार्य करावं. शुभराय मठही चालवावा आणि पाखर संकुलही चालवावं. अनेक उपयोगी, तरुणांना उपयोगी, तरुण कसे पुढे जातील, तरुण कसं काम उत्तमरित्या करू शकतील आणि या राष्ट्र ते त्यांच्या खांद्यावर कसं घेतील यासाठी आवश्यक असलेले अनेक प्रोजेक्ट डोक्यात आहेत. पण डोक्यातल्याला स्वरूप देण्यासाठी तुमच्या सहकार्याची, तुमच्या मदतीची गरज आहे. आणि ती तुम्ही पाखरसाठी आणि शुभरायांसाठी, मठासाठी, दोन्हीसाठी द्यावी असं आवाहन करते. मी असं नेहमी गमतीने म्हणते, आमच्या गमतीने नाही खरं आहे बरं का म्हणते, की आमचा शुभराय महाराजांचा मठ आहे ना, हे 40 लोक चालवतात. शुभरायांसाठी देव आले आणि भगवंताला भेटण्यासाठी अनेक संत आले. मग गणपती बाप्पा नागवंशी काकांनी दिला. 100 वर्ष कीर्तन भक्ती केलेल्या सिंधुताईंनी रामलक्ष्मण दिले. शंकर महाराजांच्या पादुका आहेत, स्वामी महाराजांच्या पादुका आहेत, कुबडी आहे, शुभरायांच्या पादुका आहेत, विठुराय आहेत, कालियामर्दनाचे श्रीकृष्ण आहेत. ही आणि निवृत्त एकनाथ नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज अशी सगळी मंडळी इथं आहेत. ही सगळी मंडळी या मठाचा कारभार करतात. गुण्यागोविंदांनी नांदतात. एका नैवेद्यात जेवतात, एका पलंगावर छानपणे झोपतात आणि
ते जितक्या सहजतेने हा कारभार करतात तितक्याच सहजतेने अनेकांच्या सहकार्याने बुवा परिवार मठाचा कारभार करतो आहे, पाखरचा कारभार करतो आहे. नावं किती सांगावीत, नावं सांगितली तर लांबलचक यादी त्याचीच ऐकावी लागेल आणि 2 मिनटं थांबावं लागेल. पण ती नावं आणि त्यांचं कार्य ऐकण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा आवाहन करते, तुम्ही मठात या, सगळं कार्य बघा, समजून घ्या आणि तुमच्या आणि आमच्यामध्ये एक नातं निर्माण करूयात. 25 मार्चला संस्था स्थलांतरित झालेली आहे, आसरा चौकात आहे. आता मठात आपण माहेर निर्माण करणार आहोत. कारण इतकी वर्ष माणसांची सुखदुःख ऐकली. पुरुषांना तर माहेरच नाही हो, जायचं कुठं? बायकोच्या घरी गेलं तरी बाहेर बसवते आणि आईला भेटून येते म्हणते. मग पुरुषांचं आणि भगिनींचं माहेर म्हणजे शुभराय मठ. इथं 2 दिवस निवांत यावं, छान राहावं, सुखदुःख सांगावीत, देवाचे उपचार करावेत, त्याबरोबर आपले जे गुण आहेत ना ते पण बाहेर काढावेत. कुणाला चित्र छान येतं, चित्र काढावीत, कुणाला गाणं छान म्हणता येतं, गाणं म्हणावं, जे काही येत, कुणाला प्रोजेक्ट करायचे आहेत, घरीदारी शांतता नाही, मठात यावं, राहावं, छानपैकी प्रोजेक्ट तयार करायचे. तुम्हाला जे करायचे ते करा. फक्त एक नक्की करू देणार नाही आहे, पिशवीतून शॉपिंगला जाऊ देणार नाही. बाकी सगळं इथं बाहेर पण भोगूयात, आनंदाने भोगूयात आणि भक्तीचा छोटासा वारसा घेऊन परत जाऊयात, परत येण्यासाठी. अशा तऱ्हेने हा शुभराय मठ, हे पाखर संकुल तुमची सगळ्यांची वाट बघतंय, प्रेमाने वाट बघतोय आम्ही. नक्की या, कारण तुमच्या आणि आमच्या भक्तिप्रेमावरच आणि कृतीवरच या राष्ट्राची उभारणी होणार आहे. या राष्ट्राला आपली गरज आहे. आपल्या समाजासाठी आपल्याला काही करावं लागेल. आपल्या कुटुंबियांना प्रेम आणि ऐक्य निर्माण होण्यासाठी आपल्याला काही करावं लागेल. आणि आत्मविकास ज्याच्यासाठी आपण जन्माला आलो त्या भगवंताच्या चरणी जाण्यासाठीही आपल्याला काही करावं लागेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यासाठी, ऐकण्यासाठी, बघण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करते, तुम्ही नक्की या. एक आई तुमच्यासमोर बसलेली असेल जी तुमची सगळी गोष्टी ऐकण्यासाठी वाट बघेल. नमस्कार करते आणि आपला निरोप घेते. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी तर गणो, एक
एक नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.